आणि आज आधी नावाची पाटी जाईल आणि ज्याची पाटी जाईल तो सदस्य घराबाहेर जाईल. तिघांना ऑल द बेस्ट. महाद्वार फिरवा. प्राजक्ता, येस भाऊ. आपला प्रवास आज इथे संपतोय. हा सीझन 6 आहे, इथे ट्विस्ट फिक्स आहे असं म्हणत मराठी टेलिव्हिजनवर धुमाकूळ घालणारं बिग बॉस मराठीचं 6वं पर्व 10व्या आठवड्यात जाऊन पोहोचलं आहे. एकीकडे वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या एंट्रीमुळे बिग बॉस मराठीच्या घराला नवीन वळण आलं आहे, तर दुसरीकडे स्पर्धकांमधील शाब्दिक लढाई टोकाला पोहोचली आहे. या सगळ्यात 9व्या आठवड्यात प्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रेचा प्रवास संपला आहे. बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर प्राजक्ता शुक्रेने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात नेमका काय राडा होतोय, कोणाचा गेम गाजतोय आणि प्राजक्ता शुक्रे नेमकी काय म्हणाली हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 9व्या आठवड्यात रेवा कौरासे, संकेत पाठक, अनुश्री माने, दीपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि तन्वी कोलते हे 6 सदस्य नॉमिनेट झाले होते. यापैकी पहिल्या आठवड्याची कॅप्टन आणि प्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे घराबाहेर पडली. खरं तर गेल्या काही आठवड्यांपासून प्राजक्ता शुक्रे बॅकफूटवर खेळण्यासह विविध टास्कमध्ये कन्फ्यूज असलेली पाहायला मिळाली. तसेच मला इम्युनिटी हवी असल्याचं प्राजक्ता वारंवार बोलली आणि तिच्या हातून पॉवर की सुद्धा निसटली. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून प्राजक्ता शुक्रे लवकरच एक्झिट घेईल अशी शक्यता प्रेक्षकांनी वर्तवली होती. अखेर 9व्या आठवड्यातच प्राजक्ता शुक्रेला एलिमिनेट व्हावं लागलं. या घरात जेव्हा एखादा सदस्य एलिमिनेट होतो तेव्हा त्याच्याबरोबर त्या सदस्याच्या नावाची पाटी सुद्धा जाते. आणि आज आधी नावाची पाटी जाईल आणि ज्याची पाटी जाईल तो सदस्य घराबाहेर जाईल. तिघांना ऑल द बेस्ट. महाद्वार फिरवा. नो एलिमिनेशन. एलिमिनेशन होणार आहे. होणार आहे. पुन्हा एकदा बंद करा दार. दार उघडा. प्राजक्ता, येस भाऊ. आपला प्रवास आज इथे संपतोय. तुम्ही सगळ्यांना भेटा. येस. मी वाट पाहतोय. बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच प्राजक्ता शुक्रेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि म्हणाली की गायक म्हणून सुरू झालेला प्रवास तुमच्या प्रेमामुळे इथपर्यंत येऊ शकला. बिग बॉसच्या घरात जाण्याचे खूप निकष असतात, पण त्यातला एक निकष कॉमन आहे, तो म्हणजे मनोरंजन. आजवर माझ्या गाण्याच्या माध्यमातून तुमचं मनोरंजन करत आले. घरातल्या कर्णकर्कश आवाजामध्ये माझा एक आवाज काही काळापुरती शांतता निर्माण करत होता. याचा खूप आनंद आहे. बाकी आपली भेट होत राहील. माध्यम वेगळं असेल. खूप खूप धन्यवाद. या पोस्ट खाली प्राजक्ता शुक्रेच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकीने लिहिलंय की तुझी बोलायची पद्धत खरंच विलोभनीय आहे. खूप खूप शुभेच्छा. उत्कंठा शिगेला पोहोचली आहे तुझ्या नवीन गाण्याची. तसेच इतर चाहते लिहितात की यू आर द मोस्ट डिसेंट अँड डिग्निफाईड प्लेयर ऑफ दिस सीझन. लव युअर सिंगिंग. यू आर युअर सोल. बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. आता नाही बघू वाटणार बिग बॉस शो. प्राजक्ता खूप छान खेळलीस. मॉडेल पण वाकणार नाही. जेन्युइन पर्सन. दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडताच रितेश देशमुख यांच्या भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ता शुक्रे काय म्हणाली पहा. आणि आता इथे आमंत्रित करूया घराबाहेर जात असलेले कंटेस्टंट प्राजक्ता शुक्रे यांना. प्राजक्ता, ही तुमच्या नावाची पाटी. थँक्यू भाऊ.
बरीच स्वप्न घेऊन तुम्ही इथे आला होता, पण अनफॉर्च्युनेटली आपला प्रवास आज इथेच संपतोय. कसा होता तुमचा प्रवास? काय सांगाल या शोबद्दल? छान होता, खरंच एन्जॉय केलं. कधीच मी विचार केला नव्हता की मी बिग बॉसमध्ये पार्टिसिपेट करेन. स्वभावाच्या विपरीत खूप गोष्टी मला तिकडे शिकाव्या लागल्या, कराव्या लागल्या. जे तुम्ही शो होस्ट करता म्हणजे कमाल आहात तुम्ही. मी खूप छोटी आहे बोलायला, नाही, पण thank खरंच you. तुम्ही खूप कमाल आहात. जे ऑडियन्सची मर्जी मी नेहमीच म्हणत आली की त्यांचं आदेश, बिग बॉसचा आदेश, तुमचा आदेश प्रेमाने आणि सादराने सर्व मान्य आहे. बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. प्रेक्षको, प्राजक्ता शुक्रेच्या एलिमिनेशन बाबत तुम्हाला काय वाटतं? आणि आता बिग बॉस मराठीच्या घरातून कोण बाहेर पडू शकतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.